नमस्कार. CISF कॉन्स्टेबलची जाहिरात निघालेली आहे. 1161 जागा आहेत. याबाबतचा डिटेल व्हिडिओ आपण इग्नाइट अकॅडमीच्या आपल्या या YouTube चॅनलवरती घेतला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पदाची नेमकी निवड प्रक्रिया कशी आहे या संदर्भात बोलणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्त्वाची सूचना. CISF कॉन्स्टेबल पदासाठी आपण इग्नाइट अकॅडमीने एक रेकॉर्डेड बॅच जी आहे ती लॉन्च केलेली आहे. या बॅच मध्ये या पदाचा संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे. या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे PDF स्वरूपात नोट्स आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, 200 पेक्षा जास्त प्रॅक्टिस टेस्ट आहेत आणि स्ट्रिक्टली न्यू पॅटर्न नुसार शिकवणी आहे. तेव्हा या बॅचचा नक्कीच महाराष्ट्रातील मराठी मुलांना फायदा होईल. इग्नाइट अकॅडमीचे ॲप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात. ही आहे आपली जाहिरात. फॉर्म भरण्याची मुदत आपली 3 एप्रिल पर्यंत आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. फॉर्म भरायचा आहे CISFRECTT.CISF.gov.in या वेबसाईट वरती. जागा बघा, या ठिकाणी टोटल जागा आहेत 1161. यामध्ये कुक, कॉबलर, टेलर, बार्बर, वॉशरमॅन, स्वीपर, पेंटर, कार्पेंटर, इलेक्ट्रिशियन, माळी, वेल्डर, चार्ज मेकॅनिकल आणि MP अटेंडंट असे हे वेगवेगळे पद आहेत. लक्षात घ्या. यामध्ये शैक्षणिक पात्रता फक्त इयत्ता 10वी लागते आहे. वयोमर्यादा ओपन कॅटेगरीला 18 ते 23 वर्ष, OBC असाल तर 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे आणि SC ST ला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. म्हणजेच 23+3 आणि 23+5. वयोमर्यादा गणण्याचा दिनांक हा 1/8/2025 या दिवशी आहे, हे लक्षात घ्या. आता नेमकी निवड प्रक्रिया कशी आहे तर बघा, आपल्याला हे टप्पे फॉलो करायचे आहेत. सगळ्यात पहिला टप्पा आहे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, अर्थात ज्याला आपण पेट म्हणतो. त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपलं होणार आहे. त्याच्यानंतर ट्रेड टेस्ट होणार आहे. आता अर्थात ट्रेड टेस्ट म्हणजे काय, आता तुम्ही फॉर्म कोणत्या पदासाठी, आता उदाहरणार्थ एखाद्याने जर कुक साठी फॉर्म भरला असेल तर त्याला स्वयंपाक बनवता येतोय का, अर्थात ज्याला आपण व्यावसायिक चाचणी म्हणतो, ती ही असते ट्रेड टेस्ट. लक्षात घ्या बघा. आणि ट्रेड टेस्ट झाल्यानंतर मग महत्वाचा टप्पा आहे रिटन एक्झामिनेशन, लेखी परीक्षा. ह्या लेखी परीक्षेच्या आधारावरतीच आपलं सिलेक्शन होणार आहे. बाकी परीक्षा ह्या क्वालिफाईंग नेचरच्या आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर आहे मेडिकल एक्झामिनेशन. चला मग आता एक एक टप्पा आपण समजून घेऊया. सगळ्यात आधी काय असणार माहितीये का, रिक्रुटमेंट प्रोसेस समजून घ्या. सगळ्यात आधी तुमची हाईट चेक केली जाईल. हाईट मध्ये तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला मग फिजिकल एफिशियन्सी टेस्ट वगैरे तुमच्या पुढचे टप्पे होतील. मग हाईट मध्ये तुम्ही बसलात तर मग तुमची आहे फिजिकल एफिशियन्सी टेस्ट. आता फिजिकल एफिशियन्सी टेस्ट यामध्ये काय आहे, कॅन्डिडेट्स हु आर फाउंडेड इलिजिबल इन हाईट बार टेस्ट. तुमची हाईट जर परफेक्ट बसली, आता हाईट किती लागते काय लागते आपण टप्प्याटप्प्याने सगळी माहिती घेऊया. हाईट मध्ये तुम्ही बसलात तर मग तुमची फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आहे. आता या फिजिकल एफिशियन्सी टेस्ट मध्ये तुम्ही जर पुरुष उमेदवार असाल तर तुम्हाला 1.6 किलोमीटर धावायचं आहे 6 मिनिट 30 सेकंदामध्ये. आणि तुम्ही महिला उमेदवार असाल तर तुम्हाला 800 मीटर धावायचं आहे 4 मिनिटांमध्ये, हे लक्षात घ्या. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, जे एक्स सर्व्हिसमॅन आहे, एक्स सर्व्हिसमॅन विल हॅव टू अपियर इन पेट PST डॉक्युमेंट ट्रेड टेस्ट फॉर रेकॉर्डिंग मेजरमेंट ऑफ हाईट, चेस्ट अँड वेट ओनली. पेट विल नॉट बी हेल्ड फॉर दोज. म्हणजे ही जी फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आहे ही एक्स सर्व्हिसमॅनची होणार नाही, पण उंची छाती वगैरे मोजली जाईल. लक्षात घ्या. चला पुढे. आता धिस टेस्ट विल बी क्वालिफाईंग इन नेचर. ही टेस्ट फक्त कशी आहे, क्वालिफाईंग नेचरची आहे. आपल्याला फक्त याच्यामध्ये पास व्हायचं आहे. याचे मार्क सिलेक्शन साठी पकडले जात नाही, लक्षात घ्या. पुढे आता त्याच्यानंतर आहे तुमची फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, त्याला आपण PST म्हणतो. आता या फिजिकल स्टँडर्ड टेस्ट मध्ये तुमची हाईट मोजतात. मग हाईट मध्ये लक्षात घ्या, मुलांसाठी 170 सेंटीमीटर आहे आणि मुलांसाठी जी चेस्ट आहे ती चेस्ट जी आहे ती 80 आणि 85 अशी आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता ही जनरल झाली. याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील मराठी मुलांना सूट पण आहे. ती सूट किती आहे तीच आता आपण बघणार आहे. त्यानंतर मुलींसाठी हाईट किती बघा, 157 सेंटीमीटर. मग आता सूट कोणाकोणाला आहे बघा. आता या ठिकाणी बघा, मराठाच म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील मुलांना हाईटचा क्रायटेरिया 165 आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी हाईट लागणार आहे 155 सेंटीमीटर. आता मुलांना छातीचं पण रिक्वायरमेंट आहे मुलांसाठी. तर मुलांना छाती न फुगविता महाराष्ट्रातल्या 78 भरली पाहिजे आणि फुगवून 83 सेंटीमीटर भरली पाहिजे, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही जर ST कॅटेगरीमध्ये असाल तर हाईट तुम्हाला फक्त 162.5 सेंटीमीटर मुलांसाठी आणि मुलींसाठी 150 सेंटीमीटर लागणार आहे, लक्षात घ्या. आणि मुलांना छाती न फुगविता 76 सेंटीमीटर आणि फुगवून 81 सेंटीमीटर हा क्रायटेरिया कोणासाठी आहे, ST मुलांसाठी आहे. आता याच्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट. आता कॅन्डिडेट्स हु क्वालिफाय हाईट बार टेस्ट अँड फिजिकल एफिशियन्सी टेस्ट विल, आता
आपण धावून झालं आपलं, धावून झाल्यानंतर मग आपलं काय होणार आहे, आपली पुन्हा हाईट चेक होईल, त्यानंतर चेस्ट चेक होईल. जो आता मी हाईट आणि चेस्टचा क्रायटेरिया सांगितला त्यामध्ये तुम्ही बसत असाल तर तुमचं हे मोजलं जाईल, हाईट, चेस्ट आणि वेट. हे झाल्यानंतर मग लक्षात घ्या, हे झाल्यानंतर मग पुढची स्टेप आहे तुमची डॉक्युमेंटेशन. आता डॉक्युमेंटला तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट आणायचे आहेत, तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन, डेट ऑफ बर्थ, म्हणजेच तुमचं जे 10वी झालंय तर त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. डेट ऑफ बर्थ साठी पुन्हा 10वीचं सर्टिफिकेट डेट असते आपली, ते पण चालणार आहे. डोमासाईल सर्टिफिकेट, तुम्ही तुमच्या राज्याचं डोमासाईल सर्टिफिकेट लागणार. लक्षात घ्या, तुम्ही SC ST OBC EWS मधनं फॉर्म भरत असाल तर जातीचा दाखला तुमच्याकडे लागणार आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इश्यूड फ्रॉम अ स्टेट अदर दॅन डोमासाईल. डोमासाईल आणि कास्ट सर्टिफिकेट हे एकाच राज्याने इश्यूड केलेलं असणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. पुढे आता त्याच्यानंतर हे सगळे महत्वाचे डॉक्युमेंट आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर तुमचं पासपोर्ट साईज फोटो, सिग्नेचर, एक आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुम्हाला या ठिकाणी इन्कम टॅक्सचं पॅन कार्ड, आधार कार्ड वगैरे वगैरे, किंवा युनिव्हर्सिटी कॉलेजचा दाखला, या सगळ्या गोष्टी आहेत. डॉक्युमेंट झाल्यानंतर आता डॉक्युमेंटवरती एक सेपरेट व्हिडिओ आपण घेऊ, काळजी करू नका. आता आपण फक्त प्रक्रिया जाणून घेतोय की कोणते कोणते टप्पे आपल्याला फॉलो करायचे आहेत. त्यानंतर आहे तुमची ट्रेड टेस्ट. आता ट्रेड टेस्ट म्हणजे काय, तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरलाय त्या पदाचं काम तुम्हाला जमतंय का हे चेक केलं जाईल. मी आधीच सांगितलं, तुम्ही कुक साठी जर फॉर्म भरला असेल तर कुकिंग ऑफ चपाती अँड राईस, चपाती आणि भात बनवून दाखवायचा आहे. कुकिंग ऑफ व्हेजिटेबल्स, भाजी बनवून दाखवायची आहे, डाळ सांबर वगैरे, इडली वगैरे. त्यानंतर कुकिंग ऑफ मटन, मासे, अंडे, खीर, हे पण तुम्हाला बनवून दाखवायचं आहे. हे जमत हे ट्रेड टेस्ट मध्ये पण पास होणं गरजेचं आहे. ही पण क्वालिफाईंग नेचरचीच आहे, पण पास होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. मग तुम्ही ज्या पदाला फॉर्म भरलाय त्याची ट्रेड टेस्ट होईल. आणि ते झाल्यानंतर मग सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आहे आपली रिटर्न एक्झामिनेशन. आता या रिटर्न एक्झामिनेशन वरतीच आपलं सिलेक्शन आहे, हे लक्षात घ्या. बघा, द कॅन्डिडेट हु क्वालिफाय इन पेट, PST, डॉक्युमेंट अँड ट्रेड, हे सगळे टप्पे पार करून आल्यानंतर मग तुमचं काय होणार आहे, विल बी कॉल्ड फॉर रिटर्न एक्झामिनेशन. मग तुमची रिटर्न एक्झामिनेशन होईल, ती एकतर OMR सीट वरती होईल किंवा कम्प्युटरवरती होईल. पण शक्यतो कम्प्युटरवरतीच असेल, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये काय असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन, म्हणजे एक प्रश्न 4 पर्याय असतील. त्याच्यामध्ये काय म्हटले बघा त्यांनी, 100 प्रश्न असतील, 100 मार्क्स ऑफ 2 hours, म्हणजेच 100 प्रश्न आणि एक प्रश्न 2 मार्कांसाठी असणार आहे. त्या ठिकाणी प्रश्न कशा कसले आहेत, जनरल अवेअरनेसचे आहेत, जनरल नॉलेजचे आहेत, त्यानंतर जनरल एलिमेंटरी मॅथमॅटिक्स म्हणजे गणिताचे आहेत, आणि रिझनिंगचे आहेत, लक्षात घ्या. बघा, मी या ठिकाणी तुम्हाला लिहून व्यवस्थित समजून सांगतो. या ठिकाणी तुमचे GK GS चे प्रश्न आहेत, GK GS. त्यानंतर गणिताचे प्रश्न आहेत, त्यानंतर बुद्धिमापन चाचणीचे प्रश्न आहेत, म्हणजे ज्याला आपण रिझनिंग म्हणतो. आणि पुढे काय म्हटले बघा, हिंदी किंवा इंग्लिश. त्यानंतर हिंदी, आता तुम्ही काय सिलेक्ट करता त्याच्यावरती डिपेंड आहे, हिंदी किंवा इंग्रजी. अशा पद्धतीनं हे GK GS चे 25 प्रश्न, गणिताचे 25, बुद्धिमापन चाचणीचे 25 आणि हिंदी किंवा इंग्लिशचे 25, असे हे 100 प्रश्न या ठिकाणी असणार आहेत. एका प्रश्नाला 2 मार्क आहेत, निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नाही, हे लक्षात घ्या. मग अशा पद्धतीने तुमचं हे काय आहे, हा आहे तुमचा अभ्यासक्रम. आणि या अभ्यासक्रमावरती आधारितच इग्नाइट अकॅडमीची आपली बॅच सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी हा सिलेबस सगळा कंप्लीट केलेला आहे. मग रिटर्न एक्झामिनेशन झाल्यानंतर त्यांनी काय सांगितलंय पुढे बघा, मेरिट लिस्ट मध्ये तुमचा विचार व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही किमान 35% घ्यायचे. अर्थात ओपन, EWS आणि एक्स सर्व्हिसमॅन यांनी 35% आणि SC ST OBC यांनी किती घ्यायचे आहेत, किमान 33% घ्यायचे आहेत, हे लक्षात घ्या. पुढे आता रिटर्न एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला उत्तरपत्रिका वगैरे ही सगळी जी वेबसाईट आहे मगाशी तुम्हाला सांगितली, त्या वेबसाईटला सगळ्या उत्तरपत्रिका वगैरे तुम्हाला मिळतील. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आफ्टर कम्प्लिशन ऑफ पेट, PST, डॉक्युमेंट, ट्रेड टेस्ट, रिटर्न एक्झामिनेशन अँड मेडिकल. आता सगळ्यात शेवटी तुमचं काय असणार आहे, रिटर्न एक्झामिनेशन झाल्यानंतर तुमचं मेडिकल ही सगळ्यात शेवटची पायरी आहे. ही मेडिकल झाल्यानंतर मग रिक्रुटमेंट सेक्टर वाइज, ट्रेड वाइज अँड कॅटेगरी वाइज मेरिट लिस्ट फॉर अनरिझर्व SC ST OBC EWS अँड एक्स सर्व्हिसमॅन विल बी ड्रॉन सेपरेटली ऑन द बेसिस ऑफ aggregate marks obtained in written examination and number of vacancies allotted to the recruitment sector. आता बघा, त्यांनी या ठिकाणी सगळं समजून सांगितलंय. अगोदर पेट झालं, मग PST झालं, मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, मग ट्रेड टेस्ट झाली, त्यानंतर रिटर्न एक्झामिनेशन झाली आणि त्यानंतर मेडिकल झालं. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही जे रिटर्न एक्झामिनेशन दिलेली आहे, परीक्षा तुम्ही जी दिली आहे, त्या परीक्षेच्या आधारावरती मग तुमची काय लागणार आहे, गुणवत्ता यादी लागणार आहे. अर्थात तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरलाय, बघा काय म्हटले त्यांनी, बघा इकडे रिक्रुटमेंट सेक्टर वाईज
ट्रेड वाईज अँड कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट. आता या ठिकाणी सेक्टर वाईज कोणत्या सेक्टर मधनं फॉर्म भरलाय, ट्रेड कोणत्या ट्रेडसाठी फॉर्म भरलाय आणि तुमची कॅटेगरी यानुसार प्रत्येकाची मेरिट लिस्ट ही वेगवेगळी लागणार आहे. ठीक आहे. आता त्याची आता लगेच चिंता करू नका. आता तुमच्या हातामध्ये काय आहे, आता चांगला अभ्यास करणं, चांगला अभ्यास करून परीक्षा चांगली देणं हे आपल्या हातामध्ये आहे. ठीक आहे. त्यासोबतच आपलं फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे आपल्या ग्राउंडची चांगली प्रॅक्टिस करणं हे आपल्या हातामध्ये आहे. ट्रेडची चांगली प्रॅक्टिस करणं हे आपल्या हातामध्ये आहे. हे सगळं केल्यानंतर खूप चांगलं आपलं प्रेझेंटेशन केल्यानंतर मग जो काही निकाल लागायचा आहे तो लागेल. त्याची काळजी आता तुम्ही करू नका. ठीक आहे. चला पुन्हा एकदा लक्षात घ्या. अशा पद्धतीने पहिले पेट, नंतर पीएसटी, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, नंतर ट्रेड टेस्ट, नंतर रिटन एक्झामिनेशन आणि मग शेवटी मेडिकल. ह्या सगळे टप्पे आपल्याला पूर्ण करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण सिलेक्शन प्रोसेस जाणून घेतलेला आहे या CISF कॉन्स्टेबल पदाचं. ठीक आहे. पुन्हा एकदा जाता जाता या CISF कॉन्स्टेबल भरतीसाठी इग्नाइट अकॅडमीची आपली ही एक रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅच मध्ये अनुभवी शिक्षक वृंद, स्ट्रिक्टली नवीन पॅटर्ननुसार शिकवणी, PDF स्वरूपात नोट्स, डाऊट क्लिअरिंग सेशन आणि 200 पेक्षा जास्त प्रॅक्टिस टेस्ट. इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे. अधिक माहितीसाठी 8888256161 या नंबरला संपर्क करायचा आहे. आणि अशाच प्रकारे या परीक्षे संदर्भात नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचे YouTube चॅनल सबस्क्राईब करायचं आहे.